भंडारा जिल्ह्यात आधारभूत धान खरेदी केंद्रावर पणन हंगाम 2023-24 मध्ये 31 लाख क्विंटल धान खरेदी शासनाच्या वतीने करण्यात आली। मात्र मिलर संघटनेने धान भरडाई व हमाली रक्कम वाढवून द्यावी म्हणून आधारभूत धान खरेदी केंद्रावरून धानाची उचल केलीच नव्हती। त्यामुळे शासनाने खरेदी केलेला धान खरेदी केंद्रावरच पडून होता। पण भंडारा जिल्ह्यातील मिलर्स यांनी धान उचल करत भरडाई केली। भंडारा जिल्ह्यात 60% धान भरडाई झाली असून 9 जिल्ह्यात तांदळांचा पुरवठा देखील करण्यात आलेला आहे। विदर्भात सर्वात आधी धान भरडाई करण्यात भंडारा जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे। सद्यस्थितीमध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये खरीप पणन हंगाम 23-24 मध्ये 31,52,782 क्विंटल धान खरेदी झालेली आहे आणि राईस मिलर्सला त्याची भरडाई करण्याकरता 18,04,816 क्विंटलचे डीओ वितरित करण्यात आलेला आहे। वितरित केलेल्या डीओचे प्रमाण हे 57% असे आहे आणि जे धान आपल्याकडे जमा झालेले आहे त्या जमा झालेल्या धानाच्या 67% प्रमाणे 21,12,364 क्विंटल CMR हा जमा होईल। सद्यस्थितीमध्ये जमा झालेल्या CMRचं परिमाण जमा झालेल्या CMRची क्वांटिटी ही 8,52,975 क्विंटल आहे आणि अशा प्रकारे 40% CMR हा आपला जमा झालेला आहे। विदर्भामध्ये भंडारा जिल्हा हा भरडाईच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर आहे। सद्यस्थितीमध्ये 9 जिल्हे आम्हाला जोडलेले आहेत आणि 9 जिल्ह्यात सुद्धा उचल चालू आहे। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम मीडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम मीडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।